कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. मधली सुट्टीच्या प्रवासातलं हे एक अगदी वेगळं वळण आहे. ऋणार्थाने यशाकडे जाणारा मार्ग, निरोगी जगणं यापासून काहीशा अंतरावर असलेली आपली ही दोस्त मंडळी. एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये एक एक मार्कासाठी जीवघेणी स्पर्धा चालू असताना यांची स्पर्धा असते ती मात्र स्वतःच्याच जगण्याशी. अशा विशेष मित्रांसाठी असलेल्या पेणच्या सुहित जीवन ट्रस्ट संचलित सुमंगल शाळेमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलोय. मला खात्री आहे आजचा भाग आपल्याला सगळ्यांनाच खूप काही शिकवणारा असेल. जैसे आँखों की डिबिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई जैसे रंगों भरी पिचकारी जैसे तितलियां फूलों की क्यारी जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई ये तो आशा की लहर है ये तो उम्मीद की सहर है खुशियों की नहर है खो न जाए ये तारे जमीन पर. मला कायम विचार करताना वाटतं की देव जेव्हा एखादं लहान मूल घडवतो तेव्हा त्याला अगदी निरागस सरळच करतो, पण नंतर आपणच त्याला वळण लावतो आणि मग काही वर्षांनी संस्कार वर्गात पाठवतो पुन्हा एकदा सरळ करण्यासाठी. ती गंमत आहे बघा. पण या सगळ्यामध्ये देव काही मुलं मात्र तशीच निरागस ठेवतो, कारण ती त्याची खास लाडकी बाळं असतात. अशा बाळांनाच मी देवाघरची फुलं म्हणतो. अशा काही फुलांची मी आता गप्पा मारणार आहे. सिद्धेश, कसा आहेस तू? बरा आहे. आणि अभ्यास करायला कसला आवडतो? ABCD नाही, OI, A for apple, OI आवडते, ABCD आवडतं. हो ना? मॅडम जे देतील ते आवडतं. हा. आणि तुला काय करायला आवडतं? गाणं म्हणायला आवडतं का नाच करायला आवडतो का गोष्टीचं पुस्तक वाचायला आवडतं? गोष्टी सांगायला आवडतात. कसली गोष्ट सांगतोस तू? सांग. गणपतीची, उंदराची हो. अशी. पण तुला हिरो कोण आवडतो रे सगळ्यात? गणपती आवडतो. गणपती? हिरो सलमान खान वगैरे नाही आवडत? नाही. गणपती बाप्पाच आवडतो? हो. का रे, असं काय गणपती बाप्पा मधलं सगळ्यात आवडतं तुला? गणपतीची आरती करतात, गणपतीला पूजतात, गणपती राक्षसांना मारतो. राक्षसांना मारतो ना? हा. कशाने मारतो रे? असं सोंडणीत उचलून फेकतो का? नाही, त्याच्याजवळ छडी तर ते हे असतं शस्त्र. हा, त्याच्याने तो मारतो. तू पिक्चर बघितलेस का गणपती बाप्पाचे? हा, खूप काही पिक्चर बघितले. आणि ती गोष्ट बघितलीस का रे तू, ती तो पृथ्वी प्रदक्षिणेला जातो त्याचा भाऊ? हा, आणि गणपती त्याच्यात युक्तीचा वापर करतो आणि आपल्या माता पित्याचे फेरे लावतो. हो. हा. आणि तू काय सांगतो की मी पृथ्वी प्रदक्षिणा करूनच चालू? हो ना? हा. तू आई बाबांना त्रास देतोस का रे? नाही. नाही त्रास देत? हा. नाही ना? गुड बॉय आहेस ना तू? बरोबर आहे. व्हेरी गुड. मोठं झाल्यावर काय करणार आहेस तू? मोठं झाल्यावर मी भिकाऱ्यांची मदत करणार आहे. त्यांच्याकडे काय नसतं म्हणून करणार आहेस मदत? त्यांना स्वतःच्या पायावर उभी करणार आहे. हो. हो. आणि तुला शाळेतलं काय आवडतं सगळ्यात जास्त? मला अभ्यास करायला आवडतं. व्हेरी गुड. आणि तू मग गणपती बाप्पाकडे काय मागतोस रे? तुला इतका आवडतो गणपती बाप्पा? मी जेव्हा माझी परीक्षा येते तेव्हा मी गणपती बाप्पाला हे बोलतो की देवा मला पास करण्यासाठी थोडी मदत कर. व्हेरी गुड.
मला असं वाटतं की आमचा सिद्धेश तुम्हाला सगळ्यांना खूप काही शिकवतोय. मला पण त्यांनी शिकवलं की आपण सतत जे देवापुढे हात जोडून सतत देवाकडे काहीतरी मागत असतो, त्याला काहीतरी देऊन त्याच्या बदल्यात काहीतरी मागत असतो. तर हा मुलगा आपल्याला शिकवतो की देवापुढे हात जोडल्यावर सारखं काही मागायलाच पाहिजे असं नाही. जे दिलंय तेच खूप आहे. खरं तर आपल्याकडे काय आहे आणि काय नाही याच्या पलीकडे, या सगळ्या परिघाच्या पलीकडे काही मंडळी असतात, पण ती सुद्धा काही मागत नाहीत देवाकडे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि आता माझ्याबरोबर माझ्या 2 छोट्या मैत्रिणी आहेत. एकीचं नाव आहे अमिता और दूसरी का नाम है हिना. हाय. तू मला एक सांग, तुला शाळेत सगळ्यात काय आवडतं का? सगळ्यात बॅग बॉल. अभ्यास नाही आवडत? अभ्यास पण आवडतं. आवडतो. काय आवडतं अभ्यासातलं? गणित, वजाबाकी. गणित आवडतं? अरे वाह, सगळ्या मुलांना तर भीती वाटते गणिताची. पर आपको क्या पसंद है हिना? ABCD. और आप क्या बनोगी बड़ी होके? हाँ, पुलिस बनोगी? नहीं. तो टीचर बनोगी? नहीं. डॉक्टर बनोगी? हाँ. आणि तू काय होणार ग? टीचर. काय शिकवणार सगळ्या मुलांना? सगळे मुलांना गणित, वजाबाकी, ABCD. आणि ओरडणार का मुलांना? नाही. शिक्षा करणार? हा. करणार? कधी शिक्षा करणार? मस्ती करतो म्हणून. कुठला हिरो आवडतो सगळ्यात जास्त सांग, मग त्याचा पिक्चर तुम्ही बघितला असेल. शाहरुख खान. तुला? कोण? शाहरुख. शाहरुख खानच तुला पण? हा, ही म्हणली शाहरुख खान की हिना पण म्हणली शाहरुख? आणि हिरोईन? हिरोईन काजल. काजल. तुला? काजल. पाहिलं, ही काजल की ही काजल? तर मी हिनालाच पहिल्यांदा विचारतो. आणि तुला क्रिकेट आवडतं का? तुला आवडतं? आवडतं. बघ, तिने वेगळं उत्तर दिलं. कोण आवडतो क्रिकेटर? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर. आणि घरी कोण कोण असतो तुझ्या? पप्पा, आई, हा. बहीण. तुला सगळ्यात जास्त कोण आवडतो? आई, पप्पा का तुझी बहीण? पप्पा. हो का ग? पप्पा खाऊ देते. लाड करतात का तुझे? हा. हिनाला कोण आवडतं सगळ्यात? कोण कोण आहे तुझ्या घरी सांग? आई, हम्म, बाबा, हम्म, पप्पा. हम्म. कोण आवडतं तुला सगळ्यात जास्त? पप्पा. तू मोठी झाल्यावर टीचर होणार. हा, कुठल्या शाळेत शिकवणार? प्रायमरी स्कूल. प्रायमरी स्कूल. आणि तू? डॉक्टर. पण कुठे? पेणमध्ये का मुंबईमध्ये? पेणमध्ये डॉक्टर. व्हेरी गुड. एक गोष्ट मला जाणवली की तुम्ही बाकीची कुठलीही गोष्ट हिरावून घेऊ शकता कोणाहीकडनं, पण स्वप्न बघण्याचा अधिकार आपण तर कोणी नाहीच, पण परमेश्वर सुद्धा कोणाकडनं हिरावून घेऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे ही सगळी मंडळी जातात, कारण स्वप्न बघू शकतात आणि स्वप्न बघायलाच पाहिजे. आणि आता माझ्याबरोबर या शाळेतल्या 2 चुणचुणीत मैत्रिणी आहेत. तिचं नाव आहे सारिका आणि तिचं नाव आहे मिनिता. आणि त्यांच्याबरोबर समीराताई आहेत. त्या मला सांगणार आहेत की यांच्या मनात काय, या काय बोलतायत. मला एक खूप छान गोष्ट वाटते की समीराताईंनी कुठलाही वेगळा कोर्स केलेला नाही यांची भाषा समजण्याचा. कारण मला नेहमी वाटतं की एखादा कोर्स करून तुम्हाला सर्टिफिकेट मिळू शकतं, पण नेमकी त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला आत्मीयताच लागते की त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना यांचं बोलणं समजतं. चला आपण आता सारिकाला विचारू की तिला सगळ्यात काय करताना मजा येते. ते बोलताय तुला काय आवडतं शिकायला? डान्स आवडतो. डान्स आवडतो दोघींना? डान्स करतं? सुनो गौर से दुनिया वाले होते तो तर त्याच्यावर म्हणे, करता? हा, त्याच्यामध्ये म्हणे ती म्हणजे स्टंट वगैरे मारते. अरे वा. आणि गाणं? गाणं कोणतं आवडतं? झुंजू मुंजू पहाटे झाली. मेहंदी कोण काढतं? ही काढते? दोघी पण. आणि मग कोणाचं लग्न असेल तर या जाऊन काढतात? हो. आणि मग लोक कौतुक करत, पैसे पण मिळवतो तुम्ही? पैसे मिळतात ना. पैसे. हं? आई पैसे बघितले खुश होते. अरे वा वा. म्हणजे तुम्ही यांनी पहिल्यांदा जेव्हा पैसे मिळवून घरी दिले असतील मेहंदी हा काढून, त्यावेळेला म्हणजे मॅडमनी सांगितलेलं आमच्या की तुम्हीच त्यांना घेऊन जा घरी, म्हणून घेऊन गेले. आणि तिच्या आईने तिच्या हातात पैसे पाहिले ना, तिच्या म्हणजे आईच्या डोळ्यात पाणी आलं. यांचा मोठेपणी काय प्लॅन आहे मला त्यांना विचारणं. काय व्हायचंय? त्या म्हणतायत मॅडम म्हणजे आमच्या पाटील मॅडम ज्या आहेत
त्या आम्हाला टायपिंग वगैरे त्यासाठी बाहेर पाठवतात. मग आम्ही तेही शिकतोय, पार्लरचं पण शिकतोय. मग आम्हाला काहीतरी दोन्हीपैकी एक काहीतरी करायचं आहे. तुम्हाला दोघींना इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी हातामध्ये दिल्यात. मेहंदी काढता आणि काय करतात? अभ्यास, डान्स, रनिंग, खेळामध्ये गोळाफेक, दोरी उड्या, ग्रीटिंग तयार करणे, फुलं तयार करणे, रुमाल, विणकाम, मेणबत्त्या, पणत्या, रंगविणे आणि नंतर डेकोरेशन, डिझाईन वगैरे, ज्वेलरी, कानातले, साखळ्या, नथ, बाजूबंद, बांगड्या, कमरपट्टा, पैंजण, ते सगळं तयार करता? हो. मला एक नंतर लक्षात आलं की मी आधी समिलाताईंची मदत घेत होतो, नंतर नंतर मला यांचं बोलणं कळायलाच लागलं. कारण मला लक्षात आलं आपण भाषेवरनं खूप भांडतो, अनेकदा भाषेचा वाद करतो, भाषेवरनं खूप चर्चा होतात, पण माणसाची भाषा कळणं याच्यासाठी इतकंही पुरतं. आणि मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे की या हृदयाचं त्या हृदयापर्यंत पोहोचणं, आणि ते माझ्यापर्यंत पोहोचलं आणि तुमच्यापर्यंतही पोहोचलं असेल. आणि आता माझ्याबरोबर या दोन मैत्रिणी आहेत. तिचं नाव आहे दीपाली आणि तिचं नाव आहे चंद्रभागा. कशी आहेस तू चंद्रभागा? बरी आहेस ना? चंद्रभागा किती छान नाव आहे का? कोणी ठेवलं तुझं नाव? आईने ठेवलं. चंद्रभागा नदी कुठे माहितीये का तुला? पंढरपूरला. आणि शाळेतलं काय आवडतं तुम्हाला दोघींना? मला शाळेत ज्वेलरी बनवायला आवडते, कानातले, बांगड्या, बाजूबंद, कंबरपट्टा. आणि अभ्यास? अभ्यास पण करायला आवडतं. तुला काय आवडतं का? मणी ओवायला आवडतं. आणि फुलं बनवायला. आणि घरी कोण कोण असतं तुझ्या चंद्रभागा? आई, हा, मी आणि भाऊ. मग तू घरी मदत करतेस का आईला? हा, काय मदत करतेस? पाणी भरतो, कपलं धुतो, हो, शिजवतो. अरे वा. आणि तुझ्या घरी कोण असतं दीपाली? माझ्या घरी आई, मी, माझा भाऊ, आजी, माझे पप्पा होते पण वारले. मग तू आईला सांभाळतेस का आता? आईला सांभाळते. हो. काय सांगतेस आईला तू? की मी आहे, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी आहे, तू वाईट वाटून घेऊ नकोस. काय करणार आहेस मोठेपणी तू आईसाठी मोठी झाल्यावर? मी कॉम्प्युटर करणार आणि मग कॉम्प्युटर शिकलो की मग नोकरीला लागणार. आणि मग नोकरीला लागली आणि पहिला पगार मिळाला की काय आणणार आईला? साडी. तू काय आणणार ग? साडी. साडीच आणणार आईला. आणि भावाला? पॅन्ट आणि शर्ट. अरे वा. मला इतकी मजा येते यांच्याशी बोलायला. आणि सहज एक विचार डोक्यात आला की लोक पुण्य कमवण्यासाठी चंद्रभागेत जाऊन स्नान करतात. मला असं वाटतं की या चंद्रभागेशी बोलून, या इतक्या निरागस मनांशी बोलून आपल्या सगळ्यांची थोडी तरी पापं कमी झाली तरी मी खूप काही झालं असं मानेन. यांच्याशी गप्पा जितका माराव्या तितक्या कमी आहेत. मी गप्पा मारत राहतो. तुम्ही याच्यावर विचार करा की खरंच ही सगळी मंडळी देवाकडे काही मागत नाहीये. त्यांचंही काहीतरी आयुष्याचं प्लॅनिंग आहे, काही तक्रार नाहीये. आई वडिलांसाठी खूप काही करायची इच्छा आहे आणि ते करणारही आहेत. आपण काय करतोय, आपण कुठे आहोत याचा आपण विचार करूया. मुलांनो, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते का? आणि गोष्ट सांगायला आवडते का? मी दर एपिसोड मध्ये मुलांना गोष्ट सांगतो, पण मला असं वाटतं या मुलांकडनं मी आज गोष्ट ऐकावी, कारण यांचं ऐकणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. नंतर मला खरंच वाटलं तर मी गोष्ट सांगी नाही, पण आधी मी यांच्या मनातल्या गोष्टी ऐकणार आहे. बघूया आपल्याला कोण गोष्टी सांगतोय. कोण सांगणार आहे मला गोष्ट पहिल्यांदी? तर मी एक म्हातारीची गोष्ट सांगणार आहे. एक असते म्हातारी, ती जात असते लेकीकडे. तिला वाटेत भेटत कोण? कोण? कोल्हा भेटतो.
कोल्हा म्हणतो, म्हातारे म्हातारे कुठे निघालीस? म्हातारी म्हणते, मी लेकीकडे निघाली. मग लांडगा म्हणतो, म्हातारे म्हातारे मला भूक लागली, मी तुला खाऊ का? म्हातारी म्हणते, माझ्यातील काय आहे? हाडं आणि कात्री. लेकीकडे जाते, 4 दिवस राहते. तूप रोटी खाऊन जाजूद होते, मग मला खा. मग म्हातारी पुढे निघाली. वाटेत तिला भेटला वाघ. वाघ म्हणतो, म्हातारे म्हातारे खाऊ का तुला? म्हातारी म्हणते, माझ्यातील काय आहे? हाडं आणि कात्री. लेकीकडे जाते, 4 दिवस राहते. तूप रोटी खाते, मग मला खा. मग म्हातारी पुढे निघाली. तिला वाटेत भेटतो सिंह. सिंह म्हणतो, म्हातारे म्हातारे कुठे निघालीस? थांब, तुला आता खाऊन टाकतो. मग म्हातारी म्हणते, माझ्यातील काय आहे? हाडं आणि कात्री. लेकीकडे जाते, 4 दिवस राहते. तूप रोटी खाते, मग जाजूर होते, मग मला खा. मग म्हातारी लेकीकडे जाते, 4 दिवस राहते. लेक म्हणते, आई आई तू आणखी 4 दिवस राहा. मग ती 4 दिवस राहते. तूप रोटी खाते, जाजूर होते. मग म्हातारी निघताना तिच्या लेक म्हणते, आई आई हा घ्या तुम्हाला भोपला, मग तुम्हाला कोणीही पाहणार नाही. मग त्यानंतर म्हातारीला भोपला देते आणि मग म्हातारी म्हणते, चल रे भोपल्या टुनुक टुनुक. काय म्हणते चल म्हातारी, काय रे म्हणते? भोपल्या टुनुक टुनुक. मग भोपळ्याला भेटतो लांडगा. तो विचारतो, भोपळ्या भोपळ्या तुला म्हातारी दिसली का रे? तो म्हणतो, नाही. मग चल रे भोपल्या टुनुक टुनुक. चल रे भोपल्या टुनुक टुनुक. भोपळा पुढे निघतो. वाटेत त्याला भेटतो वाघ. वाघ म्हणतो, भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलेस का? मला ठाऊक नाही. चल रे भोपल्या टुनुक टुनुक. आणि त्या लांडग्याला संशय आला, हा. वाघाला पण संशय आला, सिंहाला संशय आला, किती म्हातारीच आहे. मग तो एकाच्या पाठोपाठ मागे मागे धावत गेले. हा. त्यांना संशय आला. लांडगा म्हणतो मी खाणार, वाघ म्हणतोय मी खाणार, सिंह म्हणतोय मी खाणार. मग दोघांच्या झोंब्या जुरल्या, म्हणजे तिघेही भांडण भांडायला करू लागले. लागली. मग म्हातारी पटकन बसली, मग पळत सुटली. चल रे भोपल्या टुनुक टुनुक. व्हेरी गुड. चल रे भोपल्या टुनुक टुनुक. म्हातारीचा जीव वाचला. म्हातारीचा जीव वाचला आणि या सगळ्या प्राण्यांचा जीव गेला. गेला. त्याच्यातनं काय शिकलीस ग तू? कोण सांगेल मला? सिद्धेश तू सांगशील का? याच्यातनं आपण शिकलो की आपण आपला जीव कसे वाचवायचे, युक्ती करायची. काय करायची? युक्ती करायची. युक्तीने तिने तिचे प्राण वाचवले. प्राण वाचवले. करेक्ट. व्हेरी गुड. आणि दुसरी गोष्ट काय? दुसरी गोष्ट काय शिकलात? ते प्राण्यांकडनं आपण काय शिकलो? काय करायचं नाही. कारण ते प्राण्यांनी काय केलं? आपापसामध्ये भांडत बसले, हो की नाही? म्हणजे आपण समजा कुठे गेलो आणि आपल्याला काहीतरी छान बघायला मिळालं. आता समजा नदी आहे इकडे, नदी बघायला आपल्याला कोणी नेलं आणि आपण भांडत बसलो, मी नदी बघणार, मी नदी बघणार, तर काय कोणालाच नदी बघायला मिळणार नाही, हो ना? आपण बांधलो तर चालणार नाही. चालणार नाही. व्हेरी गुड. तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे का? खरं तर ही गोष्ट आपल्यासाठी आहे, पण मी यांच्या साक्षीने सांगतो आणि यांनाही सांगतो. एकदा एक फार मोठा चित्रकार असतो. कोण असतो? चित्रकार. म्हणजे काय करतात? छान चित्र काढतात. तो होतो म्हातारा. हा, त्याचे खूप स्टुडंट असतात. कोण असतात? विद्यार्थी. तुम्ही कसे सगळे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, तसे खूप विद्यार्थी असतात. मोठे असतात, छोटे असतात. एक जो छोटा असतो ना, त्याचं कधीही नीट लक्ष नसतं बरं का शिकवताना. तो आपला जाऊन ना शेतातले रंग बघत असतो, तो आकाशाचा रंग बघत असतो, तो फुलांचे रंग बघत बसतो, हा, तो इंद्रधनुष्य दिसतंय का बघत बसतो, तो पावसाकडे बघत बसतो. सगळेजण त्याची खूप चेष्टा करतात की ह्याचं काही लक्ष नसतं, याला काही चित्र शिकवलेलं कळत नाही,
नुसते रंग बघत बसतो, काय उपयोग आहे? तो चित्रकार जेव्हा म्हातारा होतो तो म्हणतो आता मी चाललो तीर्थयात्रेला. कुठे चाललो? तीर्थयात्रेला. तर आता मी तुम्हाला सगळ्यांना काहीतरी काहीतरी देऊन जातो. हा, सगळे शिष्य येतात. पहिला म्हणतो की मला ना तुमची एवढी काढलेली चित्र आहेत ना ती चित्र द्या, तो देऊन टाकतो. दुसरा म्हणतो मला तुमच्याकडे खूप पैसे आहेत ना ते द्या, पैसे देऊन टाकतो. तिसरा म्हणतो मला तुमच्याकडे गाडी आहे ना ती गाडी द्या, गाडी देऊन टाकतो. चौथा म्हणतो तुमचं घर आहे ना मोठं ते मला देऊन टाका, त्याला घर देऊन टाकतो. असं सगळं वाटून तो निघतो जायला. आणि तो जेव्हा घराच्या बाहेर येतो तेव्हा दिसतं की अरे तो लांब आपला छोटासा शिष्य आहे ना तो आकाशाकडे बघत उभा आहे. त्याला आपण विसरलोच, त्याला काहीच नाही दिलं आपण. चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्या वाटून टाकल्या, ह्याला द्यायचं राहिलंच. तो त्याच्याकडे बघतो, त्याला तुला काय देऊ बाळा? तो नुसताच बघून हसतो त्याच्याकडे. तो म्हणतो हे बघ मी सगळं वाटून टाकलं पण तुला एक गंमत देतो मी. म्हणून तो चित्र काढायचा जो ब्रश असतो ना कुंचला तो त्याच्या खिशात असतो, तो काढून त्या छोट्या मुलाला देतो. त्यामुळे बाकीच्यांना काय काय मिळतं? बाकीच्यांना बंगला मिळतो, गाडी मिळते, पैसे मिळतात. पण चित्र काढायचा ब्रश कोणाला मिळतो? छोट्याला मिळतो. कारण तो गुरु जाताना काय म्हणतो, कारण बाकी सगळ्यांनी सगळं मागितलं पण माझी विद्या आहे ती तुलाच देऊन जातो मी, तू छान छान चित्र काढ. हो की नाही? त्याच्यामुळे देव कोणाला काय देतो? कोणाला बंगला देतो, कोणाला गाडी देतो, कोणाला काय देतो? छान कला देतो. हो की नाही? तुमच्यामध्ये पण किती लोक आहेत की छान रांगोळी काढतात, चित्र काढतात आणि दागिने करतात. तुम्ही पण करता ना सगळे. त्यामुळे देव देताना काय करतो, सगळं ह्याला एक ह्याला एक ह्याला एक देऊन एकदम असं कोणी दिसलं की याला काय बरं द्यावं तर त्याला एकदम स्पेशल गिफ्ट देतो. हो की नाही? त्यामुळे देवांनी सगळ्यांनी काय दिलं, तुम्हाला काय काय करता येतं की नाही? दागिने करता येतात, चित्र काढता येतात आणि काय काय बनवता तुम्ही, ग्रीटिंग कार्ड्स बनवता. अशी स्पेशल गिफ्ट देव आपल्याला देतो. तर मला असं वाटतं की जे आपल्याला दिलेलं असतं त्याच्याविषयी तक्रार करू नये, कारण देव कधी कोणाला स्पेशल गिफ्ट देईल सांगता येत नाही. या सगळ्या मुलांना देवाने काहीतरी स्पेशल गिफ्ट दिले असं फार मनापासून वाटतं. ही देवाघरची फुलं आहेत, हे आपण जपायला पाहिजेत, कारण ही देवासाठी पण स्पेशल आहेत. मुलांशी आपल्या गप्पा चालू राहतीलच, पण मधली सुट्टीमध्ये अनेक सुंदर सुंदर क्षण आले आणि येत आहेत. त्याच्यापैकी हा एक अतिशय सुंदर क्षण, कारण ज्यांनी आपल्या मनामनातल्या आणि घराघरातल्या गोष्टी आपल्यापर्यंत विविध माध्यमातून पोहोचवल्या ते ज्येष्ठ साहित्यिक शन्ना नवरे आज मधली सुट्टीमध्ये आपल्याबरोबर आलेले. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. नमस्कार शन्ना, खूप छान वाटतंय आज मधली सुट्टीमध्ये तुम्ही आलात. कारण आम्ही मधली सुट्टीमध्ये मी पण दर एपिसोडला मुलांना गोष्ट सांगतो आणि ती मुलांना खूप आवडत आहेत. तर मला ज्या आजोबांच्या गोष्टी आज मुलांना विविध माध्यमातून बघायला मिळतात, आम्ही तर सगळेच बघतोय, अनेक पिढ्या बघतोय. तर तुमच्या शाळेतल्या दिवसांविषयी आम्हाला सांगा ना. इथे डोंबिवलीला जेव्हा पहिल्यांदी नवीन शाळा झाली त्या शाळेमध्ये मी गेलो, पण अशी इमारत आम्ही पाहिलेली नव्हती डोंबिवलीत. मुख्य म्हणजे त्या शाळेला गच्ची होती हो, आणि त्या गच्चीमध्ये पांढरे पांढरे ते चायना मोजेक टाकतात ना, काय आम्हाला श्रीमंती वाटायची आमची शाळा काय आहे म्हणून. त्या शाळेमध्ये आम्ही होतो. शाळेत मास्तरही चांगले होते शिकवायला.
पुन्हा असं मला वाटतं आता विचार करताना की ते एक वय असं असतं की त्यावेळेला आपल्याला मागल्या गोष्टी काही आठवत नसतात. त्या वयामध्ये भूतकाळ आठवतच नसतो, भविष्य काळाची काळजी काही नसते, फक्त वर्तमान काळात जगायचं. वा, हाच आता भाग शाळेतला असतो. दिवस महत्वाचा. त्यामुळे दुसरं डोंबिवलीसारख्या ठिकाणी तेव्हा इतर काय करमणूक होती. मग तेव्हा टी व्ही वगैरे तर काही आलेच नव्हते, सोडून द्या ते, कारण ते सगळेजण त्याच्याबद्दल बोलतात, आता ते गंमत वाटत नाही बोलायला. पण शाळेत याची मजा वाटायची, कारण त्या निमित्ताने बाकीचे विद्यार्थी शाळेतले भेटायचे ना. मग शाळेमध्ये चांगले मास्तर असले की ते शाळेमध्ये आपल्याला लावायचं वाटायचं. माझी आई खूप वाचायची, माझे वडील 3 बुकं त्यांच्या पद्धतीने 3 बुकं शिकली, तेव्हा तुम्ही 3 बुकं शिकली. आईला वाचण्याची खूप आवड. आता मला असं वाटतंय की माझं एक मोठं चुकलं. वडील जे 3 बुकं म्हणायची ती कोणती 3 बुकं मी विचारायचं राहिलं. ती जर मला 3 बुकं कळली असती ना तर आज मी कुठे गेलो असतो. वा. व्यंकटेश माडगुळकरांनी एका लेखामध्ये असं म्हटलंय की त्यांच्या औंधच्या छोट्या शाळेत आठवड्यातून एक दिवस त्यांचे कोणीतरी एक शिक्षक एखाद्या उत्तम पुस्तकातला धडा वाचून दाखवायचे. साधारण 40 मिनिटात तास घालायचा. त्यातून काय व्हायचं की मुलांना मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हायचं. हा कुणाचा लेख आहे म्हणून त्या लेखकाबद्दल आकर्षण निर्माण व्हायचं. ते वाचावं असं वाटायचं आणि आमची म्हणे पिढी पुस्तकं वाचायला लागली. अरे म्हटलं काय छान. मग मी काय केलं, ती जी त्यांची जी 2 पुस्तकं आहेत, एक सर्व म्हणून आणि एक आहे पर्वचा. मी मुंबईला फोन केला त्याने की मला 6 प्रती पाठवा. डोंबिवलीच्या 6 शाळांना मी दिल्या की तुम्ही कृपा करून एखाद्या शिक्षक किंवा एखादी शिक्षिका, कारण शिक्षिकेच्या आवाजाला धार असते, नाही तर मग विमानतळावर पुरुषच ठेवले असते ना अनाऊन्स करायला. तर त्यांनी कुणीतरी जर वाचलं तर त्यांनाही मजा वाटायला लागेल की एवढी मुलं ऐकतात आणि आपण वाचतो, आणि मुलांना कुठेतरी त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. आणि म्हटलं मी कधीतरी 4-6 महिने येऊन चौकशी करणार किंवा येऊन जाणार शाळेत, दम द्यायला लागतो. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की एक सदाशिव नावाची गोष्ट आहे व्यंकटेशची. सहजभावती, पण किती शिकायला मिळतं त्याच्यातून. तर मुलं शाळेतून येत होती, ओढ्याच्या काठी ओढ्यातून येत होती, ओढा होता तो ओढा. तर गर्दी जमली दिसते म्हणून मुलं जमली तिथे. ते गाढव तडफडत होतं, सगळे बघत होते काय करावं काय नाही. त्यामुळे आमच्याबरोबर सदाशिव नावाचा एक मुलगा होता. तर ते आमच्या सदाशिवनी बघितलं. सदाशिवनी बघितलं, म्हणाला तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन डॉक्टरना घेऊन येतो. तेव्हा म्हणाले की गुरांचा डॉक्टर आणि माणसांचा डॉक्टर वेगळा असतो ही कुणाला माहिती नाही. तो म्हणाला मी नेणे डॉक्टरना घेऊन येतो. ते निसर्गोपचार करायचे. तो गेला धावत आणि तिकडनं डॉक्टरना घेऊन आला. ते त्यांच्याबरोबर एनिमा अमुक तमुक घेऊन आले. माडगुळकरने काय छान द्यावं, आपण तिथेच थांबून राहतो. ते कसे होते, खादीच्या अंगात कुर्ता घातलेला, पंचा, दाढी वाढलेली, केस वाढलेली. ती दाढी आणि केस सुद्धा खादीचे वाटत होते. वा, काय मजा येते वा. असं ते सगळं ह्याचंच होतं. ते आले त्यांनी, आणि मग हा जो सदस्य त्याला मदत करायला लागला, त्या गाढवाला एनिमा देणं अमुक तमुक वगैरे. आणि 5-10 मिनिटांनी गाढव मोकळं झालं, उभं राहिलं, तळ्यातून उड्या मारायला लागलं. तर आम्हाला भयंकर आणलं. सगळी मुलं आम्ही नाचायला लागलो, टाळ्या पिटायला लागलो. खूप मला वर्ष निघून गेली माझी, आणि म्हणाले सदाशिवची कधी भेट नाही. मग पुण्याला राहायला आले माडगुळकर. त्यांच्याकडे कुत्रा होता, तो काहीतरी आजारी पडला. तेव्हा त्या कुत्र्याला घेऊन ते निघाले. शिवाजी नगरचं तिथे कुठलं तरी आहे ते गुरांचा दवाखाना, तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं डॉक्टर आहेत का? म्हणजे आहेत. ते गेले तिकडे कुत्र्याला घेऊन. ते दार वाजवलं, ते डॉक्टर तर हा सदाशिव बघायला लागला. हा सदाशिव इथे उभा.
आणि मला ओळखलं का म्हणजे ओळखलं. आणि मला गंमत म्हणजे सदाशिवनी सुद्धा अंगात खादीचेच कपडे घातले होते आणि दाढी बिडी सुद्धा तशीच खादीची वाटायची. आता प्रश्न एक असा की त्याला मी म्हटलं इथे कसा काय तू, तर त्या गाढवाचा जो त्याला त्रास झाला होता ते बघून त्याला असं वाटलं की कोणीतरी गुरांचा नको का डॉक्टर व्हायला, हे व्हायला पाहिजे ना. आता हे जर मुलाला वाचून दाखवलं तर काय वाटेल लोकांना. नाही पण तुम्ही स्वतः विद्यार्थी म्हणून कसे होतात, मिश्किल होतात का फार सिन्सिअर विद्यार्थी? पण मी अभ्यासात चांगलं होतो एक. मग म्हणजे बाकी शाळा आणि त्यावेळेला माझ्या कल्पनेप्रमाणे ही गुंडगिरी वगैरे कशी नव्हती. फक्त कसं की मुलीशी बोलणं वगैरे नसायचं. आणि एक आणखी गंमत आहे, तुम्ही आता शाळेत येत खूप मधल्या काळानंतर कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या शाळेत गेलो, मराठी शाळेत. त्या जगे मास्तरांचं कसं होतं की मुलांना सगळी माहिती असायला पाहिजे. मग ते वर्गामध्ये इथे लिहायचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे करायचे. मग ते मधली नावं असतात ना, आग्नेय, नैऋत्य. तर नैऋत्य लिहायला त्यांनी मला सांगितलेलं होतं. मग त्याने कुठून काय स्टूल आणलं होतं का शिडी आणली होती माहिती नाही. मग असं वाटतं काय त्याला म्हणजे काय नैऋत्य शब्द बरोबर लिहिली म्हणून यायचं. खूप काळानंतर मी जेव्हा त्या शाळेत गेलो मी बघत होतो मी लिहिलेलं नैऋत्य आहे का. क्या बात आहे. तर शाळेबद्दलचं तेव्हाचं प्रेम होतं किंवा शाळा बुडवावी असं कधी यायचं नाही. पण एक शिस्त आपल्याला पाळायची असते, ती पाळली पाहिजे. हे शब्द सांगून नव्हतं होत, आपोआप कसं व्हायचं. त्याचंच कौतुक वाटतं की शाळेचा आम्हाला कंटाळा नाही तसा. मला असं वाटतं की तुम्ही मगाशी जी गोष्ट सांगितली की तुम्ही शाळेत गेल्यानंतर पुन्हा ते नैऋत्य लिहिलेलं शोधलं, तर इतक्या वर्षानंतर शन्नांनी शाळेत जाऊन ते नैऋत्य लिहिलेलं शोधणं म्हणजेच मधली सुट्टी असं मला वाटतं. आज शन्नांकडनं आपल्याला एक गोष्ट ऐकायला मिळाली आणि मला असं वाटतं मधली सुट्टीतला गोष्ट हा भाग सगळ्यांचा आवडीचा आहे. ही गोष्ट आता वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर येते, पण आज या निमित्ताने शन्नांचा आशीर्वाद मधली सुट्टीला मिळाला. खूप मनापासून धन्यवाद. काही वर्षांपूर्वी देवाघरची फुलं या विषयावरच लिहिताना मी खूप अस्वस्थ झालो आणि खूप काही लिहून गेलो देवाविरुद्ध. का असा वागतो तो, कुठल्या मनस्थितीत असे निर्णय घेत असेल. पण पुढच्याच पॅरेग्राफमध्ये लिहिताना एकदम मनात आलं की तो अन्याय करतो हे खरं आहे, पण नंतर या मुलांना सांभाळायला कदाचित तो स्वतःच येतो वेगवेगळी रूपं घेऊन. तशीच त्याचीच वेगवेगळी रूपं मला असं वाटतं की त्यांच्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या रूपाने त्यांच्या आयुष्यात येतात आणि त्यांना सांभाळतात. आज आपल्याबरोबर या शाळेच्या संचालिका सुरेखा पाटीलबाई आहेत. नमस्कार. ही सगळी मुलं आणि पालकही आहेत, इथे शिक्षकही आहेत. तर आपण मला असं वाटतं तुमच्यापासून सुरुवात करूया, मग आपण सगळ्यांची गप्पा मारणारच आहोत. की मुळात असं आपण म्हणूया की अनेक पद्धतीने स्पेशल असणारी ही मुलं, यांच्यासाठी शाळा चालवणं, त्यांना शिकवणं हा फक्त ड्युटीचा भाग म्हणून होऊ शकत नाही असं मला स्वतःला बघताना जाणवतं. तर हे करण्यामागे काय नक्की ऊर्जा कुठून येते आणि काय कुठे याची सुरुवात झाली तुमच्या बाबतीत? माझ्या बाबतीमध्ये असं झालं सर की नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालण्याची सवय असल्यामुळे काहीतरी आपण वेगळं करायचं हा एक हेतू नेहमीच मनामध्ये होता. आणि हे करत असताना ह्या मुलांचं हे क्षेत्र डोळ्यासमोर आलं. आणि मग जसं इतर व्यक्ती नेहमीच एका सरळ रेषेमध्ये चाललेला असतो, तर ते आपण म्हणतो ना चाकोरी बाहेरचं काहीतरी आयुष्य जगण्याची इच्छा असल्या कारणाने या क्षेत्राकडे मी वळले. आमच्या या शाळेतली ही जी मुलं आहेत, हे प्रत्येक मूल हे दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे प्रत्येकामध्ये. म्हणजे आम्ही असं म्हणतो की प्रत्येक मुलामध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहेच. एक मुलगा जरी त्याचा IQ 1 असेल, वय 1 आहे किंवा लिंग 1 आहे, तरी सुद्धा त्या दोघांमध्ये खूप फरक असतो. त्याच्या वर्तनामध्ये भरपूर फरक असतो. आणि या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर आता ही पल्लवी सारखी मुलगी आहे, जी मुलगी आमच्याकडे जेव्हा शाळेमध्ये आली त्यावेळेला ती काहीच बोलत नव्हती.
परंतु हळूहळू हळूहळू तिच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेला आणि आज ती मुलगी इतकी छान पद्धतीने बोलू शकते की ती तिची मतं तुमच्या समोर मांडून दाखवते. तिच्याशी बोलूया. पल्लवीला माईक दे बरं. पल्लवी, तुला शाळेतलं काय आवडतं का सगळ्यात जास्त? मला काकाला राखे आवडतो, अभ्यास करायला आवडतो. अभ्यास करायला आवडतो. काय आवडतं अभ्यासातलं? गणित आवडतं का? गणित, मराठी, व्हेरी गुड. फुटबॉल, आणि खेळायला पण आवडतं. खेळायला पण आवडतो. व्हेरी गुड. आपण मला वाटतं आता पालकांशी पण बोलूया. कोणाला बोलायला आवडेल? मी सुयोग पाटीलची आई. तो लहानपणापासून म्हणजे त्याला फिट यायची. त्याला आम्ही नॉर्मल शाळेत घातलेलं, पण तिथे त्याची प्रगती नाही झाली. म्हणून जेव्हा आम्हाला समजलं की आमच्या पेडमध्ये ही सुहित जीवन ट्रस्ट शाळा आली, तेव्हा मी त्याला ह्या शाळेमध्ये घातलं. तेव्हापासून त्याचा म्हणजे भरपूरच त्याच्यामध्ये बदल आम्हाला जाणवला. म्हणजे तो गात होता हे आम्हाला आधी माहिती नव्हतं, आणि या शाळेत तेव्हा त्याला घातलं तेव्हा त्याचे आम्हाला सगळे गुण म्हणजे समजत गेले. तो क्रिकेट खेळतो चांगला. त्याला सचिन तेंडुलकर कडून बक्षीस पण मिळालंय, बॅट मिळाली. क्या बात आहे. टाळ्या वाजा आपल्या मित्रासाठी. म्हणजे तो खेळत होता हे आम्हाला माहिती आहे, पण त्याला ह्या शाळेकडून त्याला प्रोत्साहित करण्यात आलं आणि तो आता चांगला क्रिकेट वगैरे खेळतो, गातो सुद्धा चांगला. हे आम्हाला माहिती नव्हते त्याच्यातले गुण, कारण सर्वसामान्य शाळेमध्ये ह्या मुलांकडे कोण एवढं लक्ष देत नाही. त्यामुळे ही जेव्हा शाळा आली आमच्याकडे, म्हणजे झाली ही शाळा, तेव्हापासून त्याच्यामध्ये म्हणजे फरकच होत गेला आणि त्याचं सगळं म्हणजे आता एकदम व्यवस्थित होत चाललेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूपच म्हणजे बदल आम्हाला जाणवायला लागले आहेत. काकांशी पण बोलूया. तुमचे कोण आहे या शाळेमध्ये? किती वर्ष आता इथे या शाळेमध्ये? जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हापासून तो शाळेत जायला लागला. 8 वर्षापासून. 8 वर्षापासून. 8 वर्षापासून. म्हणजे मॅडम पहिल्यांदा मुलांना सोडायला आले तर पहिला आम्हीच त्यांना सापडला आणि तिथपासून त्याच्यामध्ये प्रगती होते. म्हणजे पहिल्यांदा त्याला आम्ही रेग्युलर शाळेत पाठवायचे, पण त्या रेग्युलर शाळेमध्ये इथले मुलं त्याला त्रास द्यायची. त्याची चड्डी खेच, कुठे त्याला मस्ती कर किंवा शर्ट फाड असे त्याला त्रास द्यायचे. त्यामुळे मग त्याला शाळेतून काढून काही दिवस मी घरीच ठेवली. नंतर शाळा चालवली तेव्हा मग त्यांच्या शाळेत नाव घातलं. आता तो शांत वाटतो. खूप शांत वाटतो आणि त्याच्यामध्ये प्रगती पण खूप आहे आणि डान्स पण चांगला करतो आणि शिवाय क्रिकेटमध्ये सुद्धा गोलंदाजीवर किंवा बॉलिंगमध्ये चांगली करतो किंवा घरी पण सगळं व्यवस्थित करत होतो. आमची मुलगी स्नेहा सुहित जीवन ट्रस्टमध्ये शाळेत जाते. ॲक्च्युली ही आमची पहिली आणि मोठी मुलगी. ज्यावेळी तिची आई प्रेग्नंट होती त्यावेळी परमेश्वराकडे सर्वजण प्रार्थना करतात, तशी मीही प्रार्थना करत होतो की भले मुलगी असो किंवा मुलगा असो, पण सुखरूप व्हावी ती आणि निरोगी असावी. परंतु परमेश्वरांनी नेमकी तीच प्रार्थना आपली मान्य केली नाहीत आणि अशा पद्धतीने CP पेशंट म्हणून आमची मुलगी जन्माला आली. सुरुवातीला आम्हाला वाटलं नव्हतं की असे असेल पेशंट म्हणून. आम्हाला एका परक्या बाईनं सांगितलं की तुमच्या मुलीला आकडी येतात. अगदी 2-3 दिवसाची असल्यापासूनच तिला आकडी यायला लागली आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की ही शेवटी नॉर्मल मुलगी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आम्ही दोघांमध्ये आमच्यामध्ये अंडरस्टँडिंगच आहे पहिल्यापासून आणि आम्ही मान्य केलं की आपल्या घरी असं मूल जन्माला आलेलं आहे आणि आम्ही याला परमेश्वराचा एक प्रसाद समजतो की परमेश्वराने आपल्या घरी असं मूल जन्माला दिले म्हणजे आपण याची जबाबदारी सांभाळू शकतो. म्हणून आम्ही या मुलीची आमच्या जबाबदारी पूर्णपणे सांभाळलेली आहे. या पालकांमध्ये सर इतर पालकांच्या मानाने जास्त सहनशीलता आहे आणि ती त्या परमेश्वराला माहिती आहे. काही कामं त्याच्याकडून सुद्धा अर्धवट राहून गेलेली आहेत. मग त्यांनी अशा पालक मंडळींकडे की ज्यांच्याकडे तेवढी सक्षमता तेवढी सहनशीलता आहे त्यांनी शोधून काढलेली आहेत. अगदी जशी ही मुलं आपण म्हणतो विशेष मुलं आहेत, तसे हे पालक सुद्धा विशेष पालक आहेत की ज्यांच्या पदरात ही देवाघरची फुलं तुम्ही म्हणालात तसं ही देवाघरची फुलं खरोखर टाकण्यात आलेली आहेत. माझी मुलगी शिवानी ही सुहित जीवन ट्रस्टच्या सुमंगल शाळेमध्ये शिकतेय. आज तिला 7 वर्ष झाली ह्या शाळेमध्ये शिकून. पण हे आमचं भाग्य आहे की ही शाळा पेणमध्ये झाली सुरू. त्याच्यामुळे काय झालंय की आम्ही जे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन येत होतो तो त्रास आमचा फार प्रमाणात कमी झालाय आणि आमचं हे असं भाग्य आहे की ही शिवानी ही आमच्या पदरात फुलासारखी पडली. त्यामुळे आम्ही तिला एवढं समजून गोंजारून वगैरे ओंजळीतल्या अगदी फुलात म्हणजे ओंजळीत जशी फुलं भरावीत तसं त्या पद्धतीने आम्ही तिच्यावर खूप प्रेम केलेलं आहे. ती खूप त्रास देते आम्हाला, पण तरी त्यातून पण आम्ही तिला सांभाळून घेतो. तिच्यातला चांगला गुण म्हणजे ऑटिझम आहे. ती ऑटिझम असल्यामुळे काय तिच्यामध्ये एक
तत्परता म्हणजे वस्तू आहे ती जिथल्या तिथंच राहिली पाहिजे, तिथून सरकता कामा नये. अरे वा. हे तिच्याकडनं म्हणजे खूप शिकण्यासारखं आणि तिच्यामुळे आम्हाला बरेच म्हणजे अनुभव असे अनुभवायला आले आणि तिच्यामुळे आम्हाला जीवनाचा चढ उतार काय हे तिच्यामुळे आम्हाला समजलेलं आहे. आपण शिक्षकांशी बोलूया नाही, ते शिक्षिका पण आहेत. एखादं तुम्हाला आठवण किंवा किस्सा आठवतो की तुम्हाला यांच्यातल्या कोणाच्या तरी बोलण्यावरनं एखादी गोष्ट शिकायला मिळाली? सर जेव्हा म्हणजे माझं पर्सनली सांगते मी, म्हणजे मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा एक सुयोग जाधव म्हणून अलिबागवरून मुलगा यायचा. तर असा तो म्हणायचा की मॅडम तुम्हाला बाळा होईल म्हणून, म्हणजे मुलगा होईल म्हणून. तेव्हा मला खूप तो बोलायचा, ते मला खूप आनंद वाटायचा. कुठेतरी त्याचं असं वाटतं की त्याच्या बोलण्यात खूप खरं असणार. आणि मलाही असं वाटतं, कारण खरंच आपण जे म्हणतो की षड्रिपूपासनं काम, क्रोध, मद, मत्सर या सगळ्यापासनं ही, जरी आता जसं म्हणलं की ते व्हायलंट होत असतील, पण तरी तो क्रोध नाही की जो आपल्या स्वार्थातून आलेला असतो, तो यांच्या डोक्यामध्ये असतो. म्हणून कदाचित तुम्ही म्हणता ते मी समजू शकतो. यांच्या वाणीमध्ये कुठेतरी तो आभाळातला बोलतो की काय खरेपणा आहे. आपण, मला वाटतं 2 सर पण आहेत. आणि मला या निमित्ताने असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये पण एक आई असते, माया दाखवणारी एक आई असते. आणि या सरांमध्ये पण मला कायम असं वाटतं की तुमच्यामध्ये एक आई लपलेली आहे, कारण तुम्ही या मुलांसाठी इतकं करताना मी बघितलंय. तुमचा अनुभव कसा आहे? पहिल्यांदा मी सांगतो, मी इकडे वळलो कसा. मला व्हायचं होतं पोलीस, पण दुर्दैवानं नाही झालो असं पहिले मला वाटायचा. माझ्या आत्याचा मुलगा असा होता, त्याला गावातली वगैरे घरातली मुलं लोक बोलतात वेडा आहे, म्हणजे एकदम सिव्हिअर होता एकदम. तो मारायचा वगैरे, पण तो माझ्याबरोबर चांगला खेळायचा. म्हणजे मी गेलो की माझ्याजवळ म्हणजे माझ्या हातात हात घेऊन जायचा वगैरे. नंतर मला कळलं की एक महाडिकवाडीला अशी शाळा आहे मतिमंद मुलांची. नंतर मला तिकडे जाऊन कळलं की या मुलांचा एक कोर्स पण असतो. मी ग्रॅज्युएट झालेलो होतो. त्यानंतर मग मी मॅडमना भेटलो, मॅडमना बोललो असं असं मला कोर्स करायचा आहे. तर त्या म्हणाल्या असं असं कोर्स आहे इथे, बी.एड म्हणून करू शकता तुम्ही बेलापूरला, NIMH म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द मेंटली हँडिकॅप चिल्ड्रन, असा एक कोर्स असतो. तर मी तिकडे गेलो, CET दिली. CETला मी पहिला बसलो OBC मध्ये आणि कोर्स केला आणि या शाळेत जॉईन झालो. पण आता असं वाटतंय की मी बरं पोलीस नाही झालो, की ती सेवा वेगळी आणि ह्या मुलांची सेवा वेगळी आहे असं आता मला वाटतंय. कदाचित आपल्या नेहमीच्या सगळ्या धारणा असतात आपल्या मनातल्या की असं असंच आयुष्य असतं, ते एकदम एका दिवसात बदलतं एखाद्या प्रसंगाने. असं झालेलं आठवतं की एखादं वाक्य ऐकल्यानंतर? आमच्या शाळेतली मुलं क्रिकेट खेळण्यासाठी पुण्याला जातात. तर जेव्हा पुण्याला आम्ही प्रॅक्टिससाठी 3 दिवस खेळायला जायला लागतं मुलांना, तर सकाळी रोज उठून आम्ही प्रॅक्टिस करतो. तर एक दिवस असं झालं की आम्हाला उठायला थोडा उशीर झाला. तेव्हा सुयोग पाटील जो मुलगा आहे त्यांनी सगळ्या मुलांना उठवलं आणि तयार केलं त्यांनी मुलांना आमच्या आधी, आम्ही उठण्याच्या आधी. तो एक प्रसंग मला खूप आठवते. म्हणजे त्या मुलाच्यात एवढी एक क्षमता की त्यांनी आमच्या अगोदर उठून सगळ्या मुलांना तयार केलं. मला असं वाटतं आम्ही करतोयचा गाजावाजा न करण्यापेक्षा एखादी गोष्ट नाही जमणं याच्याविषयी तक्रार नसणं हे आम्हाला मुलांचा सगळ्यात मोठा गुण वाटतो. की यांच्यामध्ये खरंच मला कोणाच्या चेहऱ्यावर काही तक्रार दिसत नाही. सगळेजण एक अत्यंत निरागस नजरेने या जगाकडे बघतायत. त्यामुळे आज यांच्याशी बोलताना मला संवेदनशीलता म्हणजे काय, पालकत्व म्हणजे काय, शिक्षक मुलांची जबाबदारी घेणं म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीचे वेगळे अर्थ उलगडले, तुम्हालाही उलगडले असतील. याच्यावर फार बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण याच्यावर विचार करूया की आपण सगळं असतानाही कुठेतरी उगीच हिरमुसतो का आणि या सगळ्यांना सलाम करण्यामध्ये कुठेतरी मागे पडतो का. खूप मनापासून या सगळ्यांना वंदन करतो. एकच पळभर एखादी कळ अशी सणाणून जाते ग, क्षणात विरती अवघे पडदे लख काही चमचमते ग. असा एखादा क्षण असतो की आपल्याला लक्षात येतं की आपण किती चुकीचा विचार करत असतो. असा हा क्षण माझ्यासाठी आहे. कारण या मुलांना बघितलं, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि बघितलं की मुलं खरंच काही तक्रार करत नाहीत, देवाकडे काही मागत नाहीत. आणि आपण सगळं असूनही देवाकडे सतत काहीतरी मागत असतो, आहे त्याच्याविषयी तक्रारी करत असतो. एखादा दिवस असतो डोळे उघडण्याचा. त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि माझे डोळे उघडले. तुमच्या बाबतीत असं नक्की घडलं असेल, टिंबटिंब झालं आणि माझे डोळे उघडले. नक्की काय घडलं आणि तुम्हाला असं जाणवलं की आपण चुकीचा विचार करत होतो? हाच आहे आजचा होमवर्क. पाठवा. टिंबटिंब झालं आणि माझे डोळे उघडले आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. झुंजू मुंजू पाठ झाली,
पूर्वेला लाली आली, हे पूर्वेला लाली आली, हे विरविरती रानात पाखर, हे जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घे